आता अमोल जसं म्हणलं तसं काही किस्से मला पण आठवतात. म्हणजे जसं एकानं टीबीआयची अँटी पोस्टेरियर बॉर्डर दाखवली होती. मास्तर उठून उभा राहिला आणि म्हणजे मला पण दाखव अँटी पोस्टेरियर बॉर्डर कुठे असते टीबीआयची ती. एकाने फिमर उलटा पकडला अॅनाटॉमिकल पोझिशनमध्ये. मग मास्तर म्हणे की तू काय डोक्यावर चालतो का बाबा, असा कसा उलटा पकडला. तर 2 किस्से आहेत ज्याच्यात मी ब्लॉगमध्ये पण मेन्शन केले माझ्या. तर ते दोन्ही मी तुम्हाला सांगतो इथं. तर एक असा की एक 17-18 वर्षाचं पोरगं होतं आणि माझे मेडिसिनच्या पोस्टिंगमध्ये तो आला आणि त्याने मुंग्या मारायचा खडू खाल्ला होता, लक्ष्मण रेखा. तर खडू थोडासाच खाल्ला होता, पण आला तर मी म्हटलं मग रेसिडेंटला की सर आपल्याला ह्याला काय करायची गरज नाही वाटत. मग ते रेसिडेंट म्हणे नाही हे हेपॅटोटॉक्सिक असतं, त्याला आपल्याला पूर्ण त्याला स्टमकमध्ये ट्यूब वगैरे टाकून सगळं काढून घ्यावं लागेल. म्हणलं ठीक आहे. आणि त्या पोराच्या नाकात खरंच ट्यूब टाकली आणि मी एवढं घाईत, कारण माझा पहिलाच दिवस, त्याला काही ॲनेस्थेशिया नाही काय नाही, असंच ट्यूब टाकून दिली. आणि त्या पोराला वाटलं मी कुठून खडू खाल्ला बाबा, मला असं काय एवढी मला ही सजा देत आहेत. आणि नंतर त्याला म्हणे मला म्हणे की ते त्याचं ब्लड काढ. पहिल्याच दिवशी ब्लड काढायचं तर त्याला 17-18 वेट होतं, तरी पण 5-6 ml ब्लड निघालं. मग तो म्हणे असं काय, म्हणजे तू खडू खाल्लास ना, तुझ्या वेन छोट्या झाल्या, त्याच्यातून ब्लड निघत नाही. आणि दुसरा किस्सा असा की सुमितसोबत गेलो होतो एकदा. आटापिक डर्मॅटायटिसची कॉन्फरन्स होती CME. आणि मला सुमित म्हणे काय नाही म्हणे, आपल्याला काय खाऊन यायचं आणि आपण जाऊन येऊ म्हणे, काही एवढं काही इश्यू नाही येणार. मग मी म्हटलं ठीक आहे. आणि आम्ही CME मध्ये गेलो तर मला म्हणे चल पहिले असला मी बस, सगळे स्किनवाले मागे आणि मी रेडिओलॉजीचा पुढे. मला म्हणे काही विचारलं तर सांग की मी असिस्टंट प्रोफेसर आहे लातूरला. म्हटलं ठीक आहे. आणि त्यांनी मला खरंच प्रश्न विचारला सरांनी की सांगा म्हणे आटोपिक डर्मॅटायटिस हिवाळ्यात कॉमन काय असतं. मग मी म्हणलं मी करूच तर दुसऱ्याने उत्तर दिलं, पण अरे हा असिस्टंट प्रोफेसर ह्याला हे एवढं पण माहीत नाही. मग मी उस्मायला म्हणलं बाबा असं करू नको, पुढच्या वेळेस चिकन चिली सुद्धा खाल्लेलं कडू लागलं. म्हणलं आता काय, आता जेवणासाठी नंतर जाणार नाही म्हणलं ह्याच्या पुढे. ठीक आहे, थँक्यू.